बंद खोलीमध्ये 33 मुलं आणि एक कपल. दुसरीकडे व्हिडिओ कॅमेरे ऑन केले जातात आणि मग तयार होती इंडियाची स्वतःची एप्स्टीन फाईल. ज्या ठिकाणी जेफ्री एप्स्टीनची फाईल बाहेर आली होती, तेव्हा लोक विचार करत होते, की एक माणूस इतके मोठे गुन्हे कसे काय करू शकतो. पण याच्यासाठी लोकांना माहीत नव्हतं, की भारतामध्ये सुद्धा असे मोठे कांड होत आहेत, ज्याच्याबद्दल आजच्या आधी कोणालाच माहीत नव्हतं. खरं तर एक नॉर्मल दिसणारं हे यूपीचं कपल हे मोठं क्राईम करतात, जे ऐकल्यानंतर तुम्ही लोक पूर्णपणे शॉक व्हाल. जसं जसं आपण या केसच्या आणखी जात जाऊ, तसा क्राईम वाढत जाईल, सस्पेन्स वाढत जाईल आणि याचसोबत आणखी एक गोष्ट वाढणार आहे, ती म्हणजे तुम्हा लोकांचा राग आणि इमोशन. तर जाणून घेऊया भारताच्या एप्स्टीन फाईलमध्ये काय काय क्राईम झालं. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वैभव आणि तुम्ही पाहतात टिक टू टॉक. या घटनेची सुरुवात होती बांदा डिस्ट्रिक्ट यूपीमध्ये 2010 पासून सुरू होते, ज्यावेळी राम भवन यांना ज्युनियर इंजिनिअरची एक जॉब मिळतो आणि याचसोबत त्यांची पत्नी दुर्गावती ती बांदा डिस्ट्रिक्ट यूपीमध्ये शिफ्ट होतात. तसं तर हे कपल दिसायला एकदम नॉर्मल होतं, ज्या ठिकाणी जसं आपण दररोज एखाद्या सरकारी जॉब करणाऱ्या व्यक्तीला पाहतो, सेम सिंपल तशीच या दोघांची लुक होता. पण कोणालाच माहीत नव्हतं की या सिंपल लुकच्या मागे किती मोठं कारस्थान चाललं होतं. खरं तर गव्हर्नमेंटकडून सरकारी ऑफिसरना या डिपार्टमध्ये स्वतःचं घर दिलं जातं, पण हे लोक सरकारी घर सोडून एक मोठा अपार्टमेंट रेटवर घेतात. आता जसे हे लोक 2010 मध्ये या ठिकाणी शिफ्ट झाले होते, त्यांनी लोकांशी एकदम व्यवहार चांगला सुरू ठेवला आणि आपले इमोशन सुद्धा दाखवले. ज्याचा अर्थ हे कपल बोलायचे की इतकी वर्ष लग्न होऊन सुद्धा त्यांच्या घरी कोणाचा जन्म झाला नाही. त्यांची इच्छा आहे की आसपास जेवढी मुले राहतात त्या सर्वांची ते देखरेख करू शकतील आणि त्यांना ते प्रेम देऊ शकतील. अशीच इमेज हे लोक या सोसायटीमध्ये बनवतात आणि मुलं अनेकदा त्यांना सांता क्लॉज अंकल आणि आंटी या नावाने ओळखतात. हे लोक दिसायला जितकं सिंपल होते, तितकेच ते शार्प माइंडेड सुद्धा होते. खरं तर ते राहण्यासाठी अशी जागा निवडतात त्याच्या आसपास जास्त श्रीमंत लोक नाहीत, म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांना इतकी समज नाही आणि त्यांच्याकडे जास्त पैसे सुद्धा नाही. याचं कारण तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये समजेल. जसं हे कपल त्या लोकांमध्ये राहू लागले, तर इथूनच सगळी गोष्ट त्या ठिकाणी सुरू होते. थोडे महिने उलटल्यानंतर राम भवनला असं वाटलं की सरकारी जॉबमधून जे पैसे येत आहेत ते त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी काही पुरेसे नाही. आणि या गोष्टीला त्याची पत्नी म्हणजे दुर्गावती ती सुद्धा हो म्हणते. आणि याच्यानंतर त्यांच्या डोक्यात असं एक क्राईम येतो, जो छोटा नाही तर इतका मोठा होता की ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा रडू लागा. 2010 ऑक्टोबर पासून राम भवनने या मोठ्या क्राईमची सगळी प्लॅनिंग सुरू केली, ज्याच्यामध्ये सर्वात आधी गरीब घरांना निशाणा बनवलं जायचं. हे लोक पार्कमध्ये जायचे, ज्या ठिकाणी अनेकदा मुलं खेळत राहायचे. ते त्यांच्याबद्दल प्रेम दाखवायचे, त्यांना सांगायचे की जर तुम्ही आमच्या घरी आला तर आम्ही तुम्हाला गेम्स देऊ, चॉकलेट देऊ. अशा गोष्टी ऐकल्यानंतर मुले त्यांच्या घरी जायची आणि नॉर्मल दिसण्यामुळं राम भवन आणि त्यांच्या पत्नीवर कोणालाच संशय घ्यायचं काही कारणच येत नव्हतं. घराच्या आत काय काय होऊ शकतं. आता 2010 मध्येच पहिला मुलगा त्यांच्या घरी जातो, त्याला सर्वात आधी तर चॉकलेट दिले जातात, त्याला सुरुवातीला गेम्स खेळायला दिले जातात. त्या गोष्टी त्या मुलाची फॅमिली त्याला देऊ शकत नव्हती आणि या गोष्टी पाहून तो मुलगा पूर्णपणे खुश झाला होता. आता या कपलसाठी त्यांच्या मनामध्ये एक चांगली इमेज बनली होती. त्याला वाटायचं की आंटी आणि अंकल तर याच्या आई वडिलांपेक्षा सुद्धा जास्त प्रेमळ आहेत. ते त्याचे सर्व म्हणणे ऐकत होते आणि हाच बनलेला विश्वास पुढे जाऊन या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. खरं तर ही तीच वेळ होती जेव्हा पहिल्यांदा या मुलाचा विश्वास जिंकला गेला आणि तो मुलगा सुरक्षित आपल्या घरी सुद्धा परत जातो. ज्याच्यानंतर हा मुलगा आपल्या इतर मित्रांना भेटला आणि त्यांना सांगितलं की नवीन आलेले आंटी अंकल किती स्वीट आहेत, त्यांनी मला चॉकलेट दिले, त्यांनी मला गेम्स दिला, खेळायला गेम दिले आणि मला त्यांच्या घरी सुद्धा खूप मजा आली. आता या गोष्टी ऐकल्यानंतर इतर मुलांना सुद्धा वाटलं कदाचित त्यांनी सुद्धा या आंटी अंकल सोबत जवळीक साधली पाहिजे, जेणेकरून त्यांना सुद्धा गेम्स आणि चॉकलेट मिळतील. पण या लोकांना माहित नव्हतं की हे घराच्या आत त्यांच्यासोबत इतकी मोठी गोष्ट करतील. आता ही ती वेळ होती जेव्हा पेरेंट्सना सुद्धा माहित नव्हतं की त्यांच्या मुलांना हे कपल खूप प्रेम करतं. सर्वांना हेच वाटलं की याच्या घरी कोणतंही मूल नाही, त्याच्यामुळे हे आपले प्रेम दुसऱ्यांच्या मुलावर दाखवत आहेत. हीच गोष्ट विचार करून सर्व पेरेंट्स आपल्या मुलांना त्याच्या घरी जायला परवानगी देत होते. आणि असंच होतं, ज्यावेळी तो पहिला मुलगा त्यांच्या घरी पुन्हा गेला याच आशेने की आता त्याला परत गेम्स खेळायला भेटतील, चॉकलेट मिळतील आणि याच वेळी हे कपल आपला मास्टर प्लॅन सादर करतो. खरं तर घराच्या आत गेलेल्या या मुलाला सर्व गोष्टी मिळतात आणि इथूनच राम भवन समोर येतो. तो त्या मुलाला रूमच्या आत नेतो, ज्या ठिकाणी कॅमेरे लागले होते. त्या मुलाला समजलं नाही की त्याच्यासोबत नेमकं काय होणार आहे. तो बोलतो की अंकल तुम्ही मला इथं काय घेऊन आलात. तो पुढे काहीच उत्तर देत नाही. व्हिडिओ कॅमेरा ऑन करतो आणि त्या मुलासोबत पहिल्यांदा एक काम केलं जातं. त्याच्या थोड्या वेळानंतर दुर्गावती सुद्धा समोर येते आणि त्या मुलासोबत त्या सर्व गोष्टी करतात, ज्या रेकॉर्ड केल्यानंतर ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा टाकतात. आणि नंतर मुलाला धमकावलं जातं की जर याच्याबद्दल कोणाला सांगितलं
तर याचे परिणाम खूप वाईट होतील. तो मुलगा घाबरतो आणि घरी गेल्यानंतर कोणालाच याच्याबद्दल काही सांगत नाही. आता एक गोष्ट स्पष्ट होती की या कपलला माहित होतं जर हा मुलगा गरीब घरचा आहे, जर तो कंप्लेंट करेल तरी पैशांनी त्याच्या फॅमिलीचे तोंड बंद केले जाईल. आणि हे पहिल्यांदाच होतं जेव्हा कोणासोबतच या कपलने असं केलं आणि रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याला एका अशा वेबसाईटवर अपलोड केलं ज्या ठिकाणी त्यांना पैसे येणं सुरू झाले. आणि या व्हिडिओमधून या लोकांनी इतके पैसे कमावले की गव्हर्नमेंट जॉबमध्ये पूर्ण वर्षात इतके पैसे मिळाले नसते. आणि या ठिकाणी या कपलला समजलं की आता पुढे जॉब पण करायची आपल्याला काही गरज नाही आणि फ्री टाइममध्ये ही ॲक्टिव्हिटी करून लाखो करोड रुपये आपण कमवायचे आहेत. आणि या ठिकाणी सुरुवात होते भारतातील सर्वात मोठ्या आणि घृणास्पद क्राईमची. इतकी मोठी गोष्ट ऐकल्यानंतर सुद्धा राम भवन आणि दुर्गावती पुन्हा नॉर्मल वागू लागतात, जसं की त्यांनी कोणताही गुन्हा केला नाही. दुर्गावती घराच्या कामात लागते आणि दुसरीकडे राम भवन पुन्हा नोकरीवर जातो. हे तुम्ही सुद्धा जाणता की सरकारी ऑफिसरकडे इतकी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी खूप वेळ असतो आणि याच वेळेचा वापर राम भवनने या कामासाठी केला. थोडे दिवस उलटल्यानंतर राम भवनला तो मुलगा पुन्हा सोसायटीमध्ये दिसतो. ते त्याला बोलवतात आणि नको असून सुद्धा तो मुलगा पुन्हा त्यांच्या अपार्टमेंटमध्ये जातो आणि त्या ठिकाणी पुन्हा तीच गोष्ट घडते. एका बंद खोलीमध्ये कॅमेरे ऑन केले जातात आणि याच वेळी आधी पत्नी आणि मग राम भवन त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करतात. आता या मुलाच्या मदतीने इतर अनेक मुलांना सुद्धा ट्रॅक केलं जातं. सर्वांना घरी बोलावलं जातं, चॉकलेट दिले जातात आणि गेमचं आमिष दाखवून आणि त्यांच्यासोबत तीच गोष्टी वारंवार रिपीट केली जाते. पण एक दिवस या कपलने अशा एका मुलाला जाळ्यात ओढलं. त्याने घरी गेल्यानंतर आपल्या वडिलांना या क्राईम बद्दल सांगितलं. त्याचे वडील रागात त्या कपलकडे पोहोचले. त्यांनी खूप दबाव टाकला पण हे कपल शांत राहिले आणि म्हणालं, पहिली गोष्ट आम्ही काहीच चुकीचं केलं नाही, दुसरी गोष्ट तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही आणि जर तुम्ही पोलिसांकडे गेला तर आम्ही उलट तुमच्यावरच केस करू की तुमच्या मुलाने माझ्या पत्नीसोबत चुकीचं काम केलं. आमच्याकडे इतके पैसे आहेत की आम्ही पोलिसांना सुद्धा विकत घेऊ शकतो. हे ऐकून तो बाप खूप घाबरला आणि घरी परत गेला. आता या कपलला वाटलं की ही जागा आपल्यासाठी सेफ नाही. राम भवनने ट्रान्सफर घेतलं आणि ते चित्रकूट UP मध्ये त्या ठिकाणी शिफ्ट झाले. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी पुन्हा तेच केलं. एक अशी जागा शोधली ज्या ठिकाणी जास्त लोक शिकलेले नाहीत आणि त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाहीत. चित्रकूटमध्ये सुद्धा त्यांनी आपली साधी इमेज बनवली आणि जुन्या अपार्टमेंटमध्ये जवळपास 15 मुलांना त्यांनी टार्गेट केलं होतं. पण 2020 ऑक्टोबरमध्ये त्यांचा वाईट काळ सुरू झाला. आता हा क्राईम फक्त UP किंवा इंडियाचा उरला नव्हता. याच्यावर आता इंटरपोलची नजर पडली होती. इंटरपोलने इंडियन गव्हर्नमेंटला सांगितलं की इंडियाचं एक कपल मुलांसोबत एक काम करतं आणि ते व्हिडिओ 40 पेक्षा जास्त देशात दाखवले जातात. इंटरपोलने फोन नंबर शेअर केला आणि 17 नोव्हेंबर 2020 ला राम भवनला चित्रकूटमधून अटक करण्यात आली. पोलिसांना वाटलं फक्त राम भवनच आहे, पण मास्टर माइंड दुर्गावती बाहेर होती जी पुरावे नष्ट करत होती. पोलिसांच्या हाती लॅपटॉप आणि कॅमेरे सुद्धा लागले. फेब्रुवारी 2021 मध्ये 700 पेजेसची चार्जशीट दाखल झाली आणि आता 20 फेब्रुवारी 2026 ला कोर्टाने आपला शेवटचा निकाल दिला आणि त्यांना मोठी शिक्षा झाली. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही सावध राहा. तुमच्या आसपासचा कोणताही नॉर्मल माणूस तुमच्या मुलासोबत मोठा क्राईम करू शकतो. सो प्लीज बी अवेअर अँड बी सेफ. मित्रांनो, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.